नमस्कार, नंदा स्पेशल किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। माझ्या पहिल्या 2 रेसिपीज तिळगुळाची वडी आणि चटपटीत पावभाजी या सगळ्यांना तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। आज आपण बघणार आहे चटपटीत चवदार ओली हळद, आंबे हळद, आलं याचं मिश्र लोणचं। आता आपण साहित्य बघूया काय काय लागणार आहे। तर मी आधी तुम्हाला हळदीची माहिती सांगणार आहे। इथं ही आहे आंबे हळद आहे, ही आहे ओली हळद। आता ह्या दोन्हीमध्ये काय फरक असतो तर आंबे हळद जी आहे ती जर आपण अशी टोकरून पाहिली तर ती आपल्याला आतून अशी ऑफ व्हाईट कलरची दिसते आणि आपली नेहमीची जी हळद आहे ती अशी पिवळ्या रंगाची दिसते। दोन्हीमध्ये आणखीन एक फरक आहे, हे दोन्हीचे सारखे तुकडे आपण टाकले तर आंबे ती जड असते। नंतर इथं आपण घेणारे आलं, आता ह्याचं मी प्रमाण सांगते तुम्हाला। आंबे हळद आपण इथं घेतली 300 ग्रॅम घेतलेली आहे, त्याच्यानंतर ओली हळद 300 ग्रॅम आणि आलं 100 ग्रॅम। आता इथं दिसताना तुम्हाला कमी दिसतंय कारण मी ते किसून आधी तयार करून ठेवलेलं आहे। आणखीन एक इथं मला सांगायचंय ही जी हळद आहे ह्याचं लोणचं अतिशय गुणकारी असतं, कारण ह्या दोन्ही हळदी ज्या आहेत त्या अँटीऑक्सिडंट आहेत आणि शिवाय आपली इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करण्यासाठी त्याचा उपयोग होतो। जे गायक वगैरे मंडळी आहेत ते आवर्जून हे लोणचं खातात, ज्याच्यामुळे आपण साफ राहतो, त्यामुळे हे लोणचं जे आहे ते अत्यंत गुणकारी आहे। आता याचं पुढचं साहित्य आपण बघूया काय काय घेतलेलं आहे। ह्या सगळ्या प्रमाणासाठी इथं मी वाटी दाखवली, कॉमन वाटी आपल्या सगळ्यांकडे असते। तर एवढी अर्धी वाटी लाल तिखट आहे, पाऊण वाटी गूळ आहे, त्याच्यानंतर अर्धी वाटी मीठ आहे, यातलं अर्ध मीठ वापरले मी, कशासाठी ते सांगते। त्याच्यानंतर 2 चमचे मेथ्या भाजून बारीक केलेल्या आहेत, 1 चमचा हिंग लागणार आहे आपल्याला, पाऊण वाटी मोहरी घेतली, ती पण भाजून या ठिकाणी मी बारीक केलेली आहे, त्याच्यामुळे रसरशीत असं त्याच्यामधला रस आपल्याला खायला मिळतो। त्याच्यानंतर थोडी हळद घेतली फोडणीसाठी, कारण हळदीचंच लोणचं त्यामुळे हळदीचं प्रमाण कमी आहे, आणि 4 लिंबांचा रस लागेल आपल्याला। आणि फोडणीसाठी त्या ठिकाणी 4-5 लवंगा, मिरी आणि थोडे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत। आता ह्याची प्रोसेस काय करायची आणि आणखीन एक पाऊण वाटी तेल घेणार आहे। आता ते जे तेल आहे त्यापैकी ह्या ठिकाणी कडकडीत गरम करून आपल्याला थंड करायचंय, ते मी करून ठेवलेलं आहे। रेसिपीमध्ये आपला वेळ जायला नको म्हणून गरम करून थंड करून ठेवलं। मी सांगणार आहे हे लोणचं टिकण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला कुठेही मॉइश्चर राहू द्यायचं नाही, ओला हात कुठेही लागला नाही पाहिजे। आणि खूप छान प्रोसेस मी इथं केलेली आहे एक महत्वाची। ह्या दोन्ही हळदी खिसलेल्या आहेत, स्वच्छ ह्याचे गड्डे धुतले, साल काढलं आणि खिसून या ठिकाणी मी एका पातळ कॉटनच्या कापडामध्ये 2 चमचे मीठ लावून हे बांधून ठेवलेले। तर ह्याच्यामुळे झालंय काय बघा, ह्याच्यामधला जेवढा पण काय ओलावा होता तो सगळा निघून गेलेला आहे। हे असं मी चाळणीत ठेवलं होतं बांधून, आणि खाली बघा ह्याच्यातून पाणी कसं बाहेर पडलेलं आहे। हे मॉइश्चर जर काढून टाकलं तर आपलं लोणचं वर्षभर हे टिकू शकतं, त्याच्यामुळे आता हे मी असं करून घेतलेलं आहे। आता हे जे तयार झालेलं आहे आपल्या ह्याच्यातलं सगळं ड्राय झालंय बघा, कुठेही ह्याच्यात ओलावा राहिलेला नाही। जे काय ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण होतं ते काय झालं, मीठ लावून बांधून ठेवल्यामुळं ते ह्याच्यातनं सगळं निघून गेलेलं आहे। आता आपण हे भांड्यामध्ये काढून घेऊया। सगळा ओलावा ह्या कापडामधून त्याचा बाहेर पडलेला आहे आणि हा असा आपल्याला ड्राय किस त्याचा दिसतोय बघा, कुठेही ह्याच्यामध्ये मॉइश्चर राहिलेलं नाही, सगळा ह्याच्यामधला मॉइश्चर निघून गेलेला आहे। आणि मग अशी मी तुम्हाला सांगितलं की आंबे हळद जी आहे ती हलकी असते आणि ओली हळद जी आहे ती जड असते, त्यामुळे हा जो किस आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला पांढऱ्या रेषा जास्त दिसत आहेत आणि पिवळ्या रेषा कमी दिसत आहेत। त्याचं कारण ते आहे की आंबे हळद जी आहे त्याचा किस जास्त झालाय ओल्या हळदीपेक्षा, नेहमीच्या हळदीपेक्षा। आणि आंबे हळद का म्हणतात ह्याला, तर ह्याची जी चव आहे ना ती जर तुम्ही घेऊन बघितली तर सेम कैरीसारखी चव लागते आणि म्हणून त्याला आंबे हळद म्हणलं जातं। तर आपल्या प्रोसिजरकडे वळूया पुढच्या। मी सांगितलं मगाशी या वाटीने मोजून मी पाऊण वाटी तेल घेतलेलं आहे, ते तेल कडकडीत गरम करून थंड केलेलं आहे। कडकडीत गरम करून थंड केलेलं तेल आपण ह्या मिश्रणामध्ये टाकणार आहे। ओके, आता हा मसाला कसा भाजून घ्यायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे। आहे आपण बाहेर न वापरता घर मसाला
शेकून घेणार आहे, म्हणजे ह्याच्यामधला पण असलेला जो मॉइश्चर आहे तो निघून जाईल. हलकसं शेकून घ्यायचं म्हणजे कुठेही मॉइश्चर आहे. खूप थोडं झालं की त्या मला फोडणी थोडं तेल घ्यायचंय आपल्याला याची फोडणी करायला. गरम झालं की ह्याच्यामध्ये आपले हे खडा मसाला आपण थोडा टाकणार आहे, ह्याच्यामुळे फ्लेवर छान येतो लोणच्याला. थोडं तेल गरम झालं की आपण टाकूया. आता तुम्ही म्हणाल त्याच तेलात सगळं का नाही केलं, तर सगळं तेल एकदम गरम करून त्याच्यामध्ये जर फोडणी करायची म्हटलं तर तेलाची क्वांटिटी जास्त असते आणि तेल गरम केल्यामुळं त्याचं टेम्परेचर जास्त होतं आणि ते टेम्परेचर जास्त झालं की त्याच्यामध्ये जर आपण हिंग टाकला किंवा हे मेथीचे दाणे बारीक केलेले टाकले तर ते एकदम जळून जातात आणि लोणच्याला करपट चव लागते. म्हणून आपण ह्याच्यात अगदी थोडं तेल फोडणीसाठी इथं वापरतोय. हे बघा मी ह्याच्यामध्ये खडा मसाला टाकलेला आहे. खडा मसाला टाकून झाला की लगेच हे हिंग टाकायचं. आणि आता गॅस बंद करायचा. गॅस बंद करून नंतर मेथी दाण्याची पावडर, म्हणजे हे जळत नाही, बरोबर त्याची फोडणी बसते. बघता येईल बरोबर प्रॉपर हे तळलं गेलं. आणि ह्याच्यामध्येच आपली जाईल हे मोहरीची पावडर बनवलेली आहे मी इथं डाळेच्या ऐवजी. त्याच्यामुळे लोणच्यामध्ये अशी ग्रेव्ही तयार होते जी आपल्याला खाताना टेस्ट करताना अशी चाखून बघायला छान वाटते. ह्याच्यात जास्त तेल घातलेलं नाही कारण हे जस्ट भाजलं जावं ह्या फोडणीमध्ये, एवढंच तेल टाकलेलं नाही कारण हे जस्ट भाजलं जावं ह्या फोडणीमध्ये, एवढंच तेल टाकलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये गरम ह्याच्यामध्ये जर खूप टाकलं ना तर तिखट वगैरे सगळं जळून जातं. वास आहे एकदम घमघमाट ह्या मसाल्याचा. जेव्हा आपण कैरीच्या लोणच्यासाठी असा मसाला बनवतो तेव्हा आपल्याला हळदीचं प्रमाण जास्त ठेवावं लागतं. हे हळदीचं लोणचं आहे म्हणून आपण त्याचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे हळदीला. त्या मसाल्यामुळे प्रत्येक लोणचं आपलं छान होतं. मसाल्याचं प्रमाण एकदम बरोबर आहे. 1 चमचा हिंग, 2 चमचा मेथ्या, पाऊण वाटी आपण मोहरी घेतलेली. कधी आपल्याला डाळ वाटलं तर हलकेच आपण डाळ पण वापरू शकतो. आणि तिखट मसाला किती छान आला, एकदम कलर आहे त्याचा प्रॉपर आला. जसा लोणचे मसाल्याचा आपल्याला विकतचा लोणचा मसाला आणतो आपण त्याचा जसा कलर होतो तसा सेम हा कलर झालेला आहे. आता हे थंड झालं की ह्याच्यामध्येच आपण गुळही टाकून घ्यायचा. थोडंसं गॅस बंदच केलेला आहे, मग अशीच मी सांगितलं गॅस बंद केलेला आहे. गुळाला पण थोडी उष्णता मिळते म्हणजे त्याच्यामध्येही काही मॉइश्चर असेल ते निघून जाईल. मसाला तयार झालेला आहे. मठ झाल्यानंतर आपण ह्या मिश्रणामध्ये घालणार आहे आणि शेवटी पण लिंबाचा रस टाकणार आहे. आपलं मीठही भाजून तयार आहे. ते अजून थोडं गरम आहे. तर मी तुम्हाला गुणधर्म सांगितले हळदीचे. हळद ही अँटीसेप्टिक आहे, अँटी अलर्जिक आहे आणि अँटीऑक्सिडंट. तर मी सांगितलं तुम्हाला हळदीचे गुणधर्म. बघा आता हे सगळं मिक्स झालेलं लोणचं आपलं कसं रसरशीत आणि छान दिसतंय. अजून एक टीप सांगते मी तुम्हाला. जेव्हा आपण हे बरणीमध्ये भरतो तेव्हा दाबून दाबून भरायचं की जेणेकरून हे जे तेल आहे ना, दाबलं की ह्याच्यामध्ये जे तेल आहे ते वरती येतं. तेलाचा लेअर वर आला की लोणचं खराब होत नाही. दाबून भरलंय बघा, दाबलं की तेल दिसतं तुम्हाला वरती येते तेल ह्याचं दाबल्यानंतर. बरणीमध्ये भरताना असं दाबून दाबून भरायचं. तुम्हाला इथं चमच्याच्या कडेला दिसतंय असं तेल वरती यायला पाहिजे, तेलाचा लेअर. ह्याच्यामध्ये आपण लेमन ज्यूस वापरलेला आहे, तो पण प्रिझर्वेटिव्ह आहे.
आणि तसंच तेलही वापरलेलं आहे. हे जर दाबून तुम्ही वर तेलाचा लेअर येईपर्यंत भरलं तर हे वर्षभर छान टिकतं आणि चवीलाही छान लागतं. जसं मुरेल तसे आणखीन रसरशीत होत राहतं. तर हे लोणचं करून पहा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.